जो बताएगा। किसी को याद होगा या कोई पॉइंट याद होगा? होना चाहिए एक्चुअली, क्योंकि आप सीधा उठ के अगर सेशन में कनेक्ट होंगे तो उतना बड़ा फायदा आपको इस सेशन का नहीं होगा जितना होना चाहिए। राइट, अगर आप माहौल में रहेंगे कि आपको दिमाग में चल रहा है कि अरे आज 7:45 बजे जुड़ेंगे और ये वाली चीज के आगे का पढ़ने वाले हैं, तो आप काफी अच्छा इससे आउटपुट ले सकते हैं। ऐकू हाँ येतंय का तुम्हाला? हाँ यस बोला सर। बोला। गुरु को भगवान नहीं बनाना है। ये थोड़ा सा यस। मुझे याद रहा है। ओके ओके परफेक्ट। है ना, भगवान नहीं बनाना मतलब एक बार भगवान बनाओगे तो चलेगा, पूजा नहीं करनी। पूजा नहीं करनी है। पूजा नहीं करनी। देखिए कृष्ण भगवान है, लेकिन हम अगर उनसे सीखते हैं की अरे टीम वर्क न काम होतं, कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसते, मग त्यांना पण अडचणी आल्या, है ना, त्यांनी पण द्वारका वसवली आहे ती जागा सोडून ते बघायला गेले तर तसं पळून गेले, म्हणून त्यांना रणछोड दास म्हणतात. मग देव समजणं प्रॉब्लेम नाहीये, पण ते देव आहेत आणि ते काहीही करू शकतात, मी नाही करू शकत, मग ते वेगळे आहेत, म्हणून त्यांची पूजा करणं म्हणजे मला नाही जमणार हा ऍटिट्यूड सगळ्यात गडबड आहे. मग ज्यावेळेस मला हे लक्षात येईल की अरे हे मी पण करू शकतो, है ना, कृष्णाला त्रास झाला, जन्मापासून त्रास झाला, तर मलाही होऊ शकतो, आणि मग त्यांनी सोल्युशन काढलं तर मी पण काढू शकतो. सख्खा मामा जीवावर उठला होता, इथे सुद्धा आपले काही नातेवाईक आपल्याला पाण्यात बघत असतील, मग हे सगळं जर त्यांच्याबद्दल झालंय, त्यांनी मार्ग काढले, ऍज अ माणूस मी पण करू शकतो, ही भावना येणं म्हणजे पूजा न करणं. राईट, नाही तर अर्थ चुकीचा लागला तर सगळी गडबड व्हायची. ओके, पेज नंबर तुम्ही पुढे जाऊ शकता. राईट, तुम्ही त्या डायरेक्शन मध्ये आहात. नेक्स्ट पार्ट जो होता, येस, जर मला वाटलं मी करू शकतो तर करू शकतो, मला वाटलं मी नाही करू शकत तर 100% माझ्याकडनं ते होणार नाहीये. त्यासाठी बरेचसे त्यांनी काल उदाहरणं पण दिली. परवाच्या सेशन मध्ये पण आपण बघितलं की 3 इंजिनियरचं एक छोटंसं ऑर्गनायझेशन, तर एक मोठा प्रोजेक्ट हातामध्ये घेऊन त्यांनी तो पूर्ण सुद्धा केला. येस, मला असं वाटतं की आपण इथनं सुरू करूया. यस, चलो यहाँ से देखते हैं, हम लोग आगे बढ़ना स्टार्ट करते हैं, धीरे धीरे देखेंगे कि रिवाइज हो रहा है कि आगे जा रहा है. कोण वाचणार आहे फटाफट सांगा. फटाफट फटाफट फटाफट. माझा आवाज येतोय का? कई साल पहले मैं डेट्रॉइट में एक बिजनेसमैन समूह को संबोधित कर रहा था। चर्चा के बाद एक व्यक्ति मेरे पास आया और उसने अपना परिचय देने के बाद कहा, मुझे आपकी बातें पसंद आई, क्या आप मुझे कुछ मिनट का समय दे सकते हैं? मैं आपके साथ अपने व्यक्तिगत अनुभव पर चर्चा करना चाहता हूँ। कुछ ही समय बाद एक रेस्तरां में बैठे हुए थे। मेरा एक अनुभव है, उसने शुरू किया, जो आपकी इसकी चर्चा से संबंधित था, जिसमें आपने कहा था कि आप किस दिमाग को अपना सहयोगी बनाए, न कि अपना विरोधी। मैंने आज तक यह किसी को नहीं बताया है कि मैंने किस तरह अपने आपको औसत लोगों दुनिया से ऊपर उठाया है, परंतु मैं आपको यह बताना चाहता हूँ और मैं यह सुनना चाहूंगा। मैंने कहा, आज से 5 साल पहले मैं भी औरों की तरह था। मेरी जिंदगी घिसट भर रही थी। मेरी कमाई औसत थी, परंतु यह आदर्श नहीं थे। हमारा घर बहुत छोटा था और हमारे पास अपनी मनचाही चीजों को खरीदने के लिए पैसे नहीं थे। मेरी पत्नी, भगवान उसका भला करे, इस बात की शिकायत नहीं करती थी, परंतु उसके चेहरे पर यह साफ लिखा हुआ था कि उसने भाग्य के सामने हार मान ली है और वह सचमुच खुश नहीं है। अपने अंदर में बहुत असंतुष्ट महसूस कर रहा था, जब मैंने देखा कि मैं किस तरह अपनी अच्छी पत्नी और 2 बच्चों को आदर्श जीवन शैली नहीं दे पा रहा हूँ, तो मुझे अंदर से बहुत चोट पहुंची। परंतु आज
सब कुछ बदल गया है। मेरे दोस्त ने कहा, आज हम दो एकड़ के प्लांट पर बने अपने सुंदर नए घर में रहते हैं, जो यहाँ से 200 मील दूर है। आज हमें इस बात की चिंता नहीं है कि हम अपने बच्चों को अच्छे कॉलेज में भेज पाएंगे या नहीं। आज मेरी पत्नी जब नए कपड़े खरीदती है तो उसे नहीं लगता जैसे उसने कोई गुनाह कर दिया है। अगली गर्मियों में हम लोग 1 महीने की छुट्टियां मनाने यूरोप जा रहे हैं। हम सचमुच जिंदगी का आनंद ले रहे हैं। ऐसा कैसे हुआ, मैंने पूछा। उसका जवाब था, आपने आज रात एक बात कही थी, अपने विश्वास की शक्ति का दोहन करें। मैंने वही किया और परिणाम आपके सामने। 5 साल पहले मैंने डेट्रॉइट की एक टूल एंड डाई कंपनी के बारे में सुना। हम उस वक्त क्विवलेंट में रहे थे। मैंने फैसला किया कि कोशिश करने में हर्ज ही क्या है, शायद यहाँ थोड़ी ज्यादा तनख्वाह मिल जाए। मैं यहाँ रविवार की शाम को ही आ गया, जबकि इंटरव्यू सोमवार को था। यस। तो यहाँ पे एक बंदा बोलता है कि 5 साल पहले मेरा थिंकिंग अलग था, है ना। एक औसत लाइफ चल रही थी क्योंकि मैं अपने दिमाग को अपने विरोध के तरह तरह से मैं यूज कर रहा था। तो एग्जैक्टली उसने क्या किया उसके लाइफ में, आगे बढ़ने वाले हैं। मैं चाहता हूँ कि कोई नया पढ़ने के लिए सामने आ जाए फटाफट। यस। नवीन आखिरकार लीडर। मैं आखिरकार मैं सफलता के एक ऐसे गुण पर आया जिसके बारे में काफी चर्चा होती है। पहल करना मुझे यह मानने में नाही 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 नाही. इथे आहे इथे आहे इथे इथे आहे. इथून सुरू करायचं. डिनर के बाद नहीं। हाँ, डिनर के बाद. हाँ, डिनर के बाद मैं अपने होटल के कमरे में बैठा हुआ था और न जाने क्यों मैं खुद को कोसने लगा। आखिर क्यों, खुद से पूछा मैंने खुद से पूछा, आखिर क्यों मैं एक असफल आदमी की तरह मिडिल क्लास के दलदल में फंसा हुआ हूँ। आखिर क्यों थोड़ी ज्यादा तनख्वाह के लिए मैं यह नौकरी हासिल करने की कोशिश कर रहा हूँ। मैं आज तक यह नहीं जान पाया कि मैंने ऐसा क्या किया, परंतु इसके बाद मैं होटल का नोटपैड लिया। होटल का नोटपैड लिया। नोटपैड में मैंने अपने से ज्यादा सफल 5 लोगों के नाम लिखे, जिन्हें मैं वर्षों से जानता था और जिनकी आमदनी और नौकरी मुझसे काफी बेहतर थी। 2 तो मेरे पुराने पड़ोसी थे, जो अब तक पॉश कॉलोनी में रहते थे। 2 लोगों के लिए मैं पहले काम किया करता था और एक मेरे रिश्तेदार था। इसके बाद मैंने खुद से पूछा कि मेरे इन 5 दोस्तों में ऐसा क्या था जो मुझ में नहीं था। मैंने अपनी और उनकी बुद्धि की तुलना की और ईमानदारी से विश्लेषण करने पर यह पाया कि जहां तक बुद्धि का सवाल था, वे मुझसे बेहतर नहीं थे, न ही वे मुझसे शिक्षा चित्र या व्यक्तित्व आदतों में बेहतर थे। आखिरकार मैं सफलता के एक ऐसे गुण पर आया जिसके बारे में काफी चर्चा होती है। पहले करना मुझे यह मानने में काफी दिक्कत हुई, पर इसे मानने के सिवा कोई चारा नहीं था। इस मामले में मेरा रिकॉर्ड उनकी तुलना में काफी नीचे था, परंतु मेरा दिमाग बिल्कुल स्पष्ट सोच रहा था। जीवन में पहली बार मैं अपने कमजोरियों को देख पाया था। मैंने पाया कि इस चीज के कारण मैं जीवन में इतना पीछे रह गया था। मैंने हमेशा सहारे के लिए अपने साथ एक छोटी छड़ी रखी थी। मैं अपने अंदर जितनी गहराई तक गया, मैंने पाया कि मैं इसलिए पहल नहीं करता था क्योंकि मुझे अंदर से यह विश्वास नहीं था कि मैं ऐसा कर सकता था, कि मैं सचमुच इस काबिल हूँ। पूरी रात मैं यही
सोचता रहा कि आत्मविश्वास की कमी के कारण ही मैंने अपने मस्तिष्क को अपना विरोधी बना लिया था। मैंने पाया कि मैं खुद को यही बताता कि मैं आगे क्यों नहीं बढ़ सकता, जबकि मुझे खुद को यह बताना चाहिए था कि मुझे आगे क्यों न बढ़ना चाहिए। मैं अपने आप को सस्ते में बेच रहा था, अपने गिरा हो नजरों में गिरा होने के कारण ही मैं लोगों की नजरों में भी गिरा हुआ था। यह मेरी यस। ओके, यहाँ तक स्टोरी लंबी है। मतलब इसका जो है इन शॉर्ट मैं आपको बता देता हूँ कि जैसे कि उस बंदे ने डिस्कशन करते हुए कहा कि कुछ सालों पहले यानी 5 साल पहले मैं अपने दिमाग को अपने विरोधी के स्वरूप में यूज किया करता था। मतलब मैं अपने मस्तिष्क पे भरोसा नहीं करता था, ना ही मेरा आत्मविश्वास था। चलने के लिए, साधारण चलने वाली चीजें के लिए भी मैं एक छोटी लकड़ी रखा करता था। जब मैं एक छोटी लकड़ी रखता हूं, माइंडसेट ये था कि मैं इसके बिना नहीं चल सकता। राइट। तो छोटी छोटी बातों में उसने अपने मस्तिष्क को अपने विरोधी के एंगल में यूज करता था। जब उसको ये पता चला कि मैं अपने मस्तिष्क को अपना विरोधी मैंने बना लिया है, तो मैं आगे क्यों नहीं बढ़ रहा हूं, इसका रीजन समझ में आने लग गया। आगे पढ़ते हैं हम लोग। मैडम कंटिन्यू करा। कौन कंटिन्यू करना रहे? फटाफट। अरे, यह मेरी हर बात में स्पष्ट रूप से दिख रहा था। तभी मुझे वह समझ में आया कि जब तक मैं खुद में विश्वास नहीं करूंगा, तब तक कोई दूसरा भी मुझ पर विश्वास नहीं करेगा। उसी समय मैंने फैसला किया, अब सेकंड क्लास की जिंदगी खत्म। आगे से मैं खुद को सस्ते में नहीं बेचूंगा। अगली सुबह भी मुझ में वही आत्मविश्वास था। नौकरी के उस इंटरव्यू में मेरे विश्वास का पहला इम्तिहान हुआ। इंटरव्यू के लिए अपने घर से चलते समय मैंने सोचा था कि मैं हिम्मत करके अपनी वर्तमान नौकरी से 750 या $1000 ज्यादा मांग लूंगा। परंतु अब जब मैं जान गया था कि मैं एक योग्य आदमी था, मैंने $3500 ज्यादा मांगे और यह मुझे मिले भी। मैं खुद को महंगे दाम में इसलिए बेच पाया क्योंकि एक रात तक चले लंबे आत्म विश्लेषण के बाद मैं यह जान गया था कि मुझ में ऐसे गुण हैं जिन्हें महंगे दामों पर बेचा जा सकता है। 2 साल में ही मैंने अपनी प्रतिष्ठा एक सफल बिजनेसमैन के रूप में बना ली। सभी जान गए कि यह आदमी बिजनेस ला सकता है। फिर मंदी का दौर आया। इस दौर में मैं और भी ज्यादा मूल्यवान बन गया क्योंकि मुझ में अपनी इंडस्ट्री में सबसे अच्छा बिजनेस हासिल करने की काबिलियत थी। कंपनी का पुनर्गठन हुआ और मुझे बहुत ज्यादा तनख्वाह मिलने लगी और इसके अलावा मुझे कंपनी के काफी सारे शेयर भी मिले। अपने आप में विश्वास करें और अपने साथ अच्छी घटनाएं होने। यस, कंटिन्यू करा। 1 मिनिट सर। सर स्क्रीन नाही दिसत आहे नीट। हाँ, इथं एक आपका मिनिट। दिमाग आपका आपका दिमाग विचारों की फैक्ट्री है। यह एक व्यस्त फैक्ट्री है जो एक दिन में अगणित विचारों का उत्पादन करती है। आपके विचारों की यह इस फैक्ट्री में उत्पादन के इंचार्ज दो फोरमैन हैं, जिनमें से एक को हम मिस्टर विजय और दूसरे को मिस्टर पराजय का नाम देंगे। मिस्टर विजय सकारात्मक विचारों के निर्माण के इंचार्ज है। उनके विशेषज्ञता इस तरह के कारण देने में है कि आप क्यों सफल हो सकते हैं। आप में इस काम की काबिलियत काबिलियत क्यों है और आप इसमें
क्या सफल होंगे, क्यों सफल होंगे? दूसरा फॉरमैन मिस्टर पराजय नकारात्मक कम 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 तरीके के विचारों का उत्पादन करते हैं। यह फॉरमैन इस तरह के कारण ढूंढने में महारत रखता है कि आप कोई काम क्यों नहीं कर सकते, कि आप क्यों कमजोर है, कि आप क्यों अक्षम अक्षम है। उसकी विशेषज्ञता इस तरह के विचारों की श्रृंखला ढूंढने में है कि आप क्यों असफल हो जाएंगे। मिस्टर विजय और मिस्टर पराजय दोनों ही बेहतर आज्ञाकारी होते हैं। वे तत्काल आपकी बात पर ध्यान देते हैं। आपको दोनों में से किसी भी फॉरमैन को मानसिक रूप से संकेत भर देना होता है। अगर संकेत इसी तरह नकारात्मक संकेत देखते ही मिस्टर पराजय सक्रिय हो जाएंगे। दोनों फॉरमैन आपके लिए किस तरह काम करते हैं, इसे स्वयं आजमा कर देखिए। अपने आप से कहे, आज तो बड़ा ही बुरा दिन है। यस, बहुत सारे लोगों को याद आ रहा होगा कि लोनावला में सोनम मैम ने हमें एक वीडियो दिखाया था द सीक्रेट नाम का। कितने लोगों को याद है? यस, जिनको याद है या जिन्होंने देखा था यस बोल दीजिए। यस सर। एक एक बंदा ऐसा है जिनको सर, याद है yes। और जिन्होंने देखा था। बाकी लोगों को याद नहीं है, देखा ही नहीं है। देखा है सर। देखा है। तो आपका दिमाग जो है विचारों की फैक्ट्री है। एक दिन में 60,000 से ज्यादा विचार आते हैं और इनमें से कुछ पॉजिटिव होते हैं, कुछ निगेटिव होते हैं। जैसे इन्होंने यहाँ पे बताया, हम लोग हमेशा बोलते हैं कि तुमचं मन काय म्हणू आपण त्याला, एक पॉझिटिव्ह असतं आणि एक निगेटिव्ह असतं। एक मन तुमचं सकारात्मक असतं, एक नकारात्मक असतं। एक मन विचार करतं की कसं लाईफ मध्ये आमकं आमकं होऊ शकतं, आणि एक मन असतं है ना, मिस्टर पराजय म्हणून इथं ज्याला नाव दिलंय, तो विचार करतो की आमकी घटना कशी नाही घडू शकत, है ना, मर्सिडीज कशी नाही होणार याच्यावर आपलं डोकं चालतं। ओके लाईफ केअर का होणार, तर का होणार याची पण 10 कारणं आहेत आपल्या ब्रेनकडे, आणि का नाही होणार याची 10 कारणं सुद्धा आपला ब्रेन शोधू शकतो। आता तुम्ही कुठल्या ब्रेनला, कुठल्या मनाला, कुठल्या फोरमेनला खाद्य देताय? तुम्ही जर पॉझिटिव्हिटीला खाद्य दिलं, तुम्ही लाईफमध्ये पुढे जाणार, म्हणजे आपण सगळे। आणि जर आपण निगेटिव्हिटीला खाद्य दिलं तर आपण लाईफमध्ये मागे जाणार। मग अशा वेळेला सकारात्मक नकारात्मक दोन्ही मन, दोन्ही विचार, दोन्ही फोरमेन प्रत्येकाच्या लाईफमध्ये आहेत। एखादं धाडस करताना 10 वेळा एक मन सांगते की येस, रिस्क घेतल्याशिवाय काय होत नाही, आणि एक मन सांगत असते की नको, काय लोचाला पटा झाला तर परत 5 वर्ष मागे जाऊ। राईट? मग ह्या सगळ्याला कुठेतरी आपण कुठल्या गोष्टीला खाद्य देतोय? आपण स्वतःला मोठं समजतोय का? आपण स्वतःला त्या किमतीचं समजतोय का? आपण तेवढं स्वतःला अपडेट केलंय का? किंवा आहोत पण आपण स्वतःला मानतोय का? या सगळ्या गोष्टींवर सगळा खेळ आहे, कारण आपला मेंदू जो आहे तो विचारांची फॅक्टरी आहे। मग जितके पॉझिटिव्ह विचार सॉरी जेवढे पॉझिटिव्ह विचार, तेवढं तुम्ही तुमचं मस्तिष्क काम करणार सकारात्मक अँगलनं, है ना। तू कसं होऊ शकतं याच्यावर मेंदू काम करेल, काय करावं लागेल, काय नाही करावं लागणार याच्यावर तुमचा ब्रेन, तुमचं मन, तुमचं फोरमेन त्याच्यावर डोकं लावणार आहे। आणि मग ते डोकं लावून मग आपल्याला यश मिळणार का अपयश हे ठरणार आहे। राईट? पुढे निघू आपण। येस, कोण वाचणार आहे? इथून वाचायचंय? सर मी वाचू का? येस, पण ते मला दिसत नाही, मोठं करावं लागेल आणि जस्ट अ मोमेंट। एकदा चेक करा। हा हा कुठून दोनों फॉरमॅन पासून सुरू करायचं आहे ना? येस येस येस। दोनों फॉरमैन आपके लिए किस तरह काम करते हैं, इसे स्वयं आजमा कर देखें। अपने आप से कहे, आज तो बड़ा ही बुरा दिन हो। इससे मिस्टर पराजय हरकत में आ जाएंगे और वे आपको सही साबित करके
करने के लिए कुछ तथ्यों का उत्पादन कर देंगे। वे आपको यह सुझाव देंगे कि मौसम ज्यादा गर्म या ज्यादा ठंडा है। आज बिजनेस बुरा रहेगा, बिक्री कम होगी, दूसरे लोग चिड़चिड़े रहेंगे, आप बीमार पड़ सकते हैं, आपकी पत्नी आज बात का बतंगड़ बना देगी। मिस्टर पराजय बेहद सक्षम होते हैं। वे कुछ ही मिनटों में आपको पूरी तरह विश्वास दिला देते हैं कि आज का दिन सचमुच बहुत बुरा है और आपका दिन सचमुच बुरा साबित होता है। परंतु आप अपने आप से कहे, आज कितना बढ़िया दिन है, और तत्काल मिस्टर विजय सक्रिय हो जाते हैं। वे आपको बताते हैं, आज शानदार दिन है, खुशगवार मौसम है, कितना सुखद जीवन है। आज आप जो भी काम करेंगे बढ़िया करेंगे और आप उसमें निश्चित रूप में यस हाँ निश्चित एक मिनट सर निश्चित रूप से सफल होगे। यस एक मिनिट कुठे हॅलो हा दिसतंय बघा. एक मिनिट हाँ शेवटून दूसरी ओर निश्चित सफल होगे और आपका वह दिन सचमुच बहुत अच्छा गुजरता है। इसी तरह से मिस्टर पराजय आपको यह बताते हैं कि आप मिस्टर स्मिथ को माल क्यों नहीं बेच सकते, जबकि मिस्टर विजय यस अब तक को हम कंक्लूड करते हैं. देखिए सिंपल सी भाषा में है, बहुत सारे एग्जाम्पल दिए गए हैं. समझने वाली बात इतनी है, जो आप अपने मन से कहेंगे, दिमाग से कहेंगे, अपने आप से कहेंगे, वही बात सच होगी. अगर आपको लगता है की आजचा दिवस लय भारी जाणार, तर तुमचा दिवस भारी जाणार. तुम्ही म्हणला आजच्या दिवसात काय खरं नाही, पार वाटोळ होणार, 100% संध्याकाळपर्यंत वाटोळ झालेला असणार. राईट. सकाळी उठल्यावर पहिल्या गोष्टीपासून आपण कसं रिॲक्ट करतोय. ज्यांनी कोणी द सिक्रेट सिडी बघितली त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, एक माणूस सकाळी उठतो, राईट, आणि तो बघतो की अरे टूथपेस्ट संपलेली आणि त्याची चिडचिड सुरू होते. तिथनं पुढे एक गोष्ट बिघडते, दुसरी गोष्ट बिघडते. म्यूट ठेवा, म्यूट ठेवा, म्यूट ठेवा. अच्छा एकच सेकंड, मला वाटतं कोणाला कोर्स बनवलेला नसावं. ओके. काळुंके हिरा कोण आहे जे पहिले दिसेल. ओके. उज्ज्वला मॅडम आहेत का? यस सर. यस मैं 2 को होस्ट बनवलेत. आगे निकलते हैं हम लोग. सिंपल सी भाषा में इतना ही है कि जो हम सोचेंगे वैसा होता है. तुम्ही जर सकाळी सकाळी चिडचिड केली, तुम्ही जर सकाळीपासून म्हटलात की आजच्या दिवसाचं काही खरं नाही, 100% काही खरं नाही, तुम्ही कुठल्याही परिस्थितीत जर सुरुवातीला जर तुम्ही म्हटलं की काय प्रॉब्लेम नाही, हे तर होत राहतं है ना, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस, हे होत राहतं, सोल्युशन निघतं. रात्र आहे दिवस होणार आहे, दिवस आहे रात्र होणार आहे, बदलत राहणार आहे, जी आहे ती परिस्थिती परमनंट नाही राहत. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बघा, तुम्हाला जे इथं दिसतंय, तुम्ही स्वतःच्या मेंदूला कुठल्याही परिस्थितीमध्ये निगेटिव्हिटीकडे घेऊन जाऊ नका. समजताय का? हॅलो. यस सर. कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह Yes, राहा, sir. कुठल्याही परिस्थितीमध्ये नाराज होऊ नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये चिडचिड करू नका, कुठल्याही परिस्थितीमध्ये हारल्यासारखं फील करू नका. आणि ही गोष्ट जी आज आपण बडी सोच का बडा जादू मध्ये शिकतोय, ही आपल्याला हजारो लाखो करोडो वर्षापासून आपल्याला आपल्या संस्कृतीने शिकवलेलं आहे. देवळातनं चप्पल चोरीला गेली की देवळातनं जाऊ द्या, आपल्या घरातनं चप्पल चोरीला गेली तर आपल्याकडे पूर्वी काय म्हणायचे, काय गेलं म्हणायचे, बनवते गेले. दरिद्री गेली म्हणायचे. बघा सिंपल लॉजिक आहे. दरिद्री गेली. एवढ्या मोठ्या लेवलला आपल्याला गोष्टी शिकवत नव्हते, पण वागणुकीतनं आपल्याला एक कळत होतं, चप्पल गेली तर म्हणायचे दरिद्री गेली, तेल सांडलं तर म्हणायचे चांगलं झालं है ना. जेवताना तुम्ही जीभ चावली तर लोक म्हणणार गोड खायला मिळणार आहे. आठवतंय का तुम्हाला या गोष्टी? हॅलो.
Yes, Yes, sir. sir. Yes, sir. म्हणजे Yes, sir. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला माइंडसेट बिघडू द्यायचा नाही, आपली एनर्जी पॉझिटिव्ह ठेवायची. हे भलेही सायंटिफिक शिकवलं नव्हतं, प्रत्येक वागण्यातनं, प्रत्येक वागणुकीतनं, प्रत्येक गोष्टीमधनं आपल्याला या गोष्टी शिकवल्या गेल्या. आपल्याला फक्त काही गोष्टी समजल्या, काही नाही समजल्या, काही वापरत राहिलो, काही नाही वापरत राहिलो. राईट? म्हणजे आपल्या इकडे म्हणजे कधी तेल सांडलं तर म्हणणार की शनिवारचं तेल सांडलेलं चांगलं असतं, शुक्रवारी सांडलं तरी म्हणणार चांगलंच असतं. राईट? मग कळत न कळत कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवल्या गेल्या की अरे हे झालं म्हणजे चांगल्यासाठी झालं, जे झालं ते चांगल्यासाठी झालं, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ही मनस्थिती बनवायचा प्रयत्न आपल्या संस्कृतीने देखील केला. काही वेळेला आपण ते फॉलो करत राहिलो, काही वेळेला सोडून दिलं. पण आजची पिढी फक्त नुसतं सांगितलं म्हणून फॉलो नाही करत, त्याच्या मागचं सायन्स कळालं की या गोष्टी माणूस फॉलो करायला सुरू करतो. मग सायन्स सिंपल आहे, आपला मेंदू दोन्ही बाजूने विचार करतो आणि जर तुम्ही त्याला चांगलं दिलं, पॉझिटिव्हिटी दिली, तर दिवस पॉझिटिव्ह राहील, आठवडा पॉझिटिव्ह राहील, महिना पॉझिटिव्ह होईल, आयुष्य पॉझिटिव्ह होईल. आणि जर तुम्ही निगेटिव्हिटी दिली, किरकिर करायला लागले, आपल्या घरात एखादं पेशंट असतं, डोकं दुखायला लागलं तर 2-4 फॅमिलींमध्ये निगेटिव्हिटी पसरेल एवढं इवळतं. आणि एखाद्याला कॅन्सर झालं तरी ते हसत फिरत असते घरामध्ये, है ना? एखाद्याचं मेजर ऑपरेशन झालं तरी त्याच्या चेहऱ्यावर हसू आहे, आणि एखाद्याला निदान ताप आला तरी तो अख्ख्या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हसू घालवत आहे. कारण तो किरकिरा माणूस आहे, कारण त्याचा ऍटिट्यूड तसा आहे. आणि म्हणून त्याचा ऍटिट्यूड तसा आहे म्हणजे तो बदलू शकत नाही का? तर 100% बदलू शकतो. त्याला फक्त कळायला पाहिजे की अरे माझं मन माझ्या लाईफ मधल्या घटना घडवत आहे. जर मला हे कळालं की मी सकाळी सकाळी टूथपेस्ट संपली म्हणून किरकिर केली, तर अख्खा दिवस किरकिरीत जाणार आहे. मग 1, 2, 3, 4, 5 घटना वाईट घडतील. आणि जर मी सकाळी टूथपेस्ट संपली आहे, मी नुसताच ब्रश घेऊन दात घासला, ब्रश नाही सापडला, नुसतंच बोटांनी दात घासले, काहीतरी नवीन. मी आता एक एक्झाम्पल सांगतोय, असंच करा असं नाही. सिंपल लॉजिक एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये किरकिर न करता इथून पुढे कसं चांगलं होईल याच्यावर बोलणं, है ना? आणि मग ज्या ज्या वेळेला तुम्ही निगेटिव्ह म्हणजे जेव्हा आता म्हणजे मधल्या घटनेला मी थोडंसं कनेक्ट करेल. 8:30 बरोबर झालेले आहेत. जास्त वेळ न घेता मी इथपर्यंत आपण कन्क्लूड करूयात. पेज नंबर 32 वर आपण आहोत. की समजा माझ्याबरोबर एखादा माणूस काम करत होता आणि तो गेला, तर त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलण्यापेक्षा ठीक आहे गेला तर गेला, किंवा तो परत येईल याची भोळी अपेक्षा न बाळगता मॅच्युरिटीनं दुसरं चीज शोधणं. आता मी 2 पुस्तकं एकत्र करतोय, समजतंय का बघा, है ना? माझा ऍटिट्यूड असला पाहिजे की नवीन चीज शोधायचंय आणि जुन्या चीजला नालायक म्हणायचं पण नाही, कारण त्याला नालायक म्हणताना निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये येते. मी जेव्हा एखाद्याला नालायक म्हणतोय की तुझं चांगलं नाही होणार, मग तिकडे जाऊन तुझं काहीच नाही होणार, है ना? मग ते त्याला मी खराब म्हणत असताना ती निगेटिव्हिटी माझा ब्रेन ऍक्सेप्ट करतो आणि त्याचं काय होईल मला माहित नाही, पण माझं नक्की नुकसान होणार. 1 लाख कमवायच्या ऐवजी 80,000 मिळतील, 10 लाखाच्या ऐवजी 8 लाख मिळतील, 1 कोटीच्या ऐवजी 80 लाख मिळतील. म्हणजे मी ते माझ्या 20%चं लॉस करून घेतो, कारण मी माझ्या ब्रेनमध्ये निगेटिव्हिटी भरली. कदाचित असं होईल की 10 लाखाचे 10 लाख झिरो होऊन जाते. मग मला नवीन एखादा माणूस आहे, त्या माणसामध्ये जीव अडकवायचा पण नाही आणि त्याला मी खराब म्हणायचं पण नाही. माझ्या डोक्यात एकच पाहिजे, 2 गेलेत 2000 आणतो, संपला विषय. राईट? मग हा माइंडसेट जर असेल, मग तो गेलेल्या माणसांबद्दल असेल, रिलेशन बद्दल असेल, बिझनेस मध्ये असेल, है ना, कुठल्याही बाबतीमध्ये जर माझा माइंडसेट असेल की मी करू शकतो, माझ्याकडनं होणार आहे. माणूस किरकिर कधी करतो माहितीये, निगेटिव्ह कधी ज्यादा चर्चा करतो, जेव्हा त्याला वाटतं की अमकं असलं तरच मी करू शकतो. म्हणजे साबण असेल ना तरच धंदा होईल, असं म्हणणारा माणसाचा बिझनेस संपतो, कारण त्यांनी त्याच्या मेंदूला सांगितलं हा प्रोडक्ट असला तर धंदा होणार, नसला तर संपला खेळ. किंवा मी असं म्हणतो की अरे तो लीडर ना भारीतला होता, तो असताना मी राडा केला असता. म्हणजे काय, तो नाहीये म्हणजे तुझा राडा होणार नाही. हे कोणी कोणाला सांगितलं? आपण आपल्या ब्रेनला सांग. म्हणजे कळत न कळत मी माझ्या मस्तिष्कला कमजोर करतो, निगेटिव्ह करतो. मी कुठेतरी जर जोपर्यंत मी हे मान्य नाही करत की सगळ्यात भारी मी आहे, है ना, या जगात सगळ्यात भारी मी आहे असं मी पण म्हणायचं आणि तुम्ही पण तुमच्या बाबतीत म्हणायचं. ज्या वेळेला तुम्ही समजाल मी सगळ्यात भारी आहे, त्यावेळेला आपण मार्केटमध्ये जाऊन क्रांतिकारी काम करू शकतो. मी भारी आहे, माझे विचार भारी आहेत, मी करू शकतो, प्रॉब्लेम आला तरी मी परत सॉल्व्ह करू शकतो, हे काय फार काळ नाहीये, मी फार मोठा होणार आहे. हे जे काही पॉझिटिव्हिटी एनर्जी आहे, ती पॉझिटिव्हिटी जर ब्रेनमध्ये नाही राहिली, जर मी किरकिर केली गेलेल्या माणसाबद्दल, नसलेल्या प्रोडक्ट बद्दल, झालेल्या घटनांबद्दल मी किरकिरत राहिलो, तर दुसरी घटना किरकिरी होईल, तिसरी निगेटिव्ह होणार, चौथी वाईट होणार, 5वी मध्ये वाटोळा होणार. हॅलो, समजतंय का? येस सर. आणि म्हणून पहिल्या चपलेला म्हणायचं की Yes, दरिद्री sir. गेली, पहिल्या Yes, sir. तेलाला म्हणायचं की अरे चांगलं झालं.
हे की नाही. जे घडलं ते चांगल्यासाठी ही शिकवण कंटिन्यू वापरायची. आता शेवटचे 5 मिनिट आपण घेऊया. मी इथं येस. सो आतापर्यंतचे मुद्दे क्लिअर आहेत आणि जे काही आपण 5-6 पेजेस आज आपण घेतले सगळ्याचा अल्टिमेट जो काही रिव्ह्यू आहे, मला 2 लोकांचे हँडरेज हवेत. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर 2 लोकांचे रिव्ह्यू आज आपण इथे घेणार आहोत. 2 हँडरेज आणि जो तुम्हाला पडलेला कळलेला फरक किंवा एखादा एक्झाम्पल जसं मी सांगितलं की चपलेच्या बाबतीत आपल्याकडे अशी एक धारणा आहे. तर तशा काही गोष्टी असतील तर फटाफट तुम्ही 2 लोकांनी पुढे या, शेअर करा. फटाफट फटाफट फटाफट. अरे 2च लोक सांगितले, 200 नाही सांगितले. ज्याला जे समजलं उमजलं, काहीतरी समजलं असेल तर ते सांगा चला पटकन. नाहीच समजलं तर मग बुक रिडिंग करून फायदा काय. येस. एक हँडरेज झालेला आहे, त्यांना इथे बोलूया. तोपर्यंत दुसरा हँडरेज होईल अशी अपेक्षा आहे. प्रकाश माळुंगेकर सर, प्लीज वेलकम. येस सर. प्रकाश माळुंगेकर सर. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. येस सर. आता जे तुम्ही सांगितलं की किरकिरी सुरुवातीच्या दिवसापासून करायला लागते किंवा करतात लोक, तर तो सेम अनुभव आज माझ्या बाबतीत घडला. योगायोगानं म्हणा किंवा कसाही म्हणा, पण झाला त्या बाबतीत. सकाळी उठलो 5 वाजता आणि आंघोळीला पाणी काढलं आणि बघतोय तर पेस्टच नाही. आणि पेस्ट नसल्यामुळे दात घासून आंघोळ करण्याऐवजी बिगर दाताची घास्या म्हणजे बिन दात पेस्ट लावता आंघोळ करूया असं ठरवलं होतं. आणि इतक्यात योगायोग समोर लाईटचं बटन ऑन केल्यावरती बटनाच्या वरती स्विच बोर्ड वरती पेस्टची ट्यूब मला सापडली आणि चालू केली आंघोळ. म्हणजे हा योगायोग की बाबा किरकिर करण्यापेक्षा आपण त्या परिस्थितीला कसं सामोरं जायला पाहिजे हे ह्याच्यातून आपल्याला शिकायला भेटते. आणि जर आपण जर पॉझिटिव्ह असेल तर इतरांना पण पॉझिटिव्ह करू शकतो. आपणच जर निगेटिव्ह झालं तर पूर्ण वातावरणच निगेटिव्ह होऊन जातं. परफेक्ट परफेक्ट. एक ऑप्शन आहे, आपण फक्त त्याचा अनुभव घेतलेला आहे. थँक्यू सर, मला इथे बोलण्याची संधी दिली. येस. सरांनी जाता जाता एक ऍडिशनल पॉइंट दिला की मी पॉझिटिव्ह असेल तर मी बाकीच्यांना पॉझिटिव्ह करू शकतो. ऍज अ लीडर मी जर एखाद्या गोष्टीवरनं, एखाद्या व्यक्तीवरनं, एखाद्या प्रोडक्टवरनं, एखाद्या घटनेवरनं मीच किरकिर करत असेल तर मी खाली पॉझिटिव्हिटी पास नाही करू शकत. हे झालं टीमच्या बाबतीत. पण मी एकटा घरचा करता माणूस आहे, मी घरातला एक मेंबर आहे आणि मी निगेटिव्ह झालो, मी किरकिर करायला लागलो, अख्ख्या घरातलं वातावरण ढवळू शकतं आणि अख्ख्या घरातल्या लोकांचा माइंडसेट मस्तिष्क जो आहे तो आपल्याच विरोधात कामाला सुरू करेल. सो ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. सो नेक्स्ट लीडरला इथं बोलूया. नेक्स्ट आणि शेवटचा लीडर सुमंगला दुरुककर, प्लीज वेलकम. गुड मॉर्निंग सर, मला एक संधी दिल्याबद्दल थँक्यू. मला म्हणजे असं समजलंय की तुम्ही मेंदूला कुठली सूचना देताय. तुम्ही जर सकाळी उठल्यापासून चांगले विचार जर आणले तर तसाच दिवस घडतो आणि तसेच आपल्या जीवनामध्ये किंवा त्या दिवसाचं घडतं. आणि जर वाईट विचार आले सकाळपासूनच तर तसंच दिवस पूर्ण खराब होतो. एवढं समजले. थँक्यू सर. येस. तर बघा, आज जरी आपण दिवसावर बोलत असलो तरी एक पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या माणसाचं पूर्ण लाईफ चांगलं असते. भले त्याच्या लाईफमध्ये लोचे, लपाटे, लफडे, भरपूर प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी येतात, पण तरी सुद्धा तो हॅपी आहे कारण त्यांनी त्याचा माइंडसेट तसा बनवलेला आहे. राईट. मग तो दिवस चांगला जातो, आठवडा चांगला जातो, महिना चांगला जातो, वर्ष चांगलं जातं, लाईफ चांगलं जातं. प्रॉब्लेम सगळ्यांच्या लाईफमध्ये. राईट. आता दुसरा पार्ट जो मला तुम्हाला आता कुठला पॉइंट होता, ओके, मी हे बोलता बोलता डिस्कनेक्ट झालो. बट पॉझिटिव्ह माणूस त्याच्या पूर्ण लाईफमध्ये पॉझिटिव्ह राहतो. त्याच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम तेवढेच आहेत जेवढे इतरांच्या बाबतीत. हा जो मुद्दा मला सांगायचा होता, मॉर्निंग मीटिंगची सुरुवात करताना हाच उद्देश होता की सकाळी सकाळी सुप्तावस्था जागी असते. ब्रेनची सुप्तावस्था जागी असते, ज्याला अल्फा अवस्था म्हणले जाते. मेडिटेशनच्या वेळेला जी अवस्था लागते ती अवस्था सकाळी डोळे उघडल्यापासून अंतराळातनं निघेपर्यंत किंवा सकाळी उठल्या है ना, मॉर्निंगचा 1 तासभर हा एकदम प्लेन आहे. जे काही नवीन टाकाल तो ऍक्सेप्ट करत असतो. आणि मग उद्देश हाच होता की सकाळी लोक शिकतील, बाहेर पडतील. पॅरलली सुप्तावस्थेमध्ये लोकांच्या डोक्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जाईल, करंट जाईल, 4 नॉलेजच्या गोष्टी जातील. आणि एकदा का बघा, तुम्ही सकाळी जे गाणं ऐकता
सकाळी सकाळी तुम्ही जर एकदम करंट वालं एखादं पिक्चरचं गाणं ऐकलं असेल, जोश वालं गाणं ऐकलं असेल, अख्खा दिवस तुम्ही ते गाणं गुणगुणता आणि दिवस सुद्धा मजेशीर जातो. पण सकाळी सकाळी जर पंकज उधासची गाणी ऐकली है ना, किंवा अल्ताफ राजा ऐकला, तर दिवसभर तसंच जाणार. तर मुद्दा हा आहे की रोज सकाळी आपण जेव्हा मॉर्निंग सेशन करतो, आपण आपला नकळत हा उद्देश आहे की लोकांच्या अल्फावस्थेमध्ये, लोकांच्या सुप्त अवस्थेमध्ये, लोकांच्या मनामध्ये ती पॉझिटिव्हिटी पेरूया आणि ती पॉझिटिव्हिटी घेऊन लोक फील्डवर जातील, त्यांचं काम होईल, एनर्जेटिक राहतील, विचार पॉझिटिव्ह राहतील, मस्तिष्क त्यांच्या बाजूने काम करेल आणि दिवसभर चांगलं आणि पॉझिटिव्हच घडणार आहे. 4 पैसे कमवून घरी आले की मग दुसऱ्या दिवशीची एनर्जी पण येते. ओके, सो ओके, चलो लास्ट एक हँडरेज आहे, त्यांना बोलूया आणि आपण आजचा प्रोग्राम थांबवणार आहोत. सो कृष्णा मुळे, प्लीज वेलकम. ओके मॉर्निंग सर. ओके मॉर्निंग, बोलिए सर. आत्मविश्वास मराठीमध्ये बोलू की नाही? बोला बोला, ज्या भाषेत बोलायचंय बोला. ज्या वेळेस आपला आत्मविश्वास हा त्याला काय म्हणते, त्याला आपल्या आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज कव्हरेज करू शकतो. हा गेला तो गेला हा विचार न करता आहे त्याचा विचार करत आपण आपल्या फील्डवर काम केलं पाहिजे. आणि जीवनामध्ये आत्मविश्वास ही एवढी मोठी गोष्ट आहे की हवे त्या गोष्टी आपल्याला सहज मिळू शकतात. कारण आत्मविश्वास जर आपल्याकडे असेल तर आपण जीवनात कुठेही खचणार नाही. एवढंच. येस येस, मुलांचं म्हणणं आहे की कॉन्फिडन्सनं काम करूया, रोज फील्डवर जाऊया, कोण आहे कोण नाहीये, कुठला प्रोडक्ट आहे नाही, काय चांगलं घडलं काय वाईट घडलं या गोष्टी बाजूला ठेवू आणि रोज आहे त्यापेक्षा एक्स्ट्रा काम करायचंय आणि त्याचं रिपोर्टिंग पण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर सगळेजण भर देतील. 8:40 झालेले आहेत. इथे आपण थांबणार आहोत. उद्या सकाळी पुन्हा भेटणार आहे ओके इन्स्पायर मध्ये. ओके इन्स्पायर झाल्या आपल्या सेशन मध्ये. सो थँक्यू.